नमस्कार. आज आम्ही आलोय बोरिवलीतील चिकूवाडीमध्ये एका सुंदर अशा ब्युटी पार्लरमध्ये. सलून म्हणा, ब्युटी पार्लर म्हणा, ही आजची एक दैनंदिन गरज झाली आहे आणि म्हणूनच आम्ही शुभांगी ब्युटी सलून मध्ये आम्ही आलेलो आहोत. हेअर आणि ब्युटी सलून, आणि त्याचं काय काय वैशिष्ट्य आहेत की जेणेकरून एवढी मंडळी ह्या पार्लरमध्ये येतात, तर ते आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्याच संस्थापिका ह्या शुभांगी हेअर अँड ब्युटी सलूनच्या ज्या संस्थापिका आहेत, शुभांगी रानडे, त्यांच्याशी आपण करणार आहोत बातचीत. नमस्कार. नमस्कार. मला पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही हे एवढं सुंदर म्हणजे हे जे ब्युटी पार्लर उभं केलेलं आहे, तर ह्या व्यवसायामध्ये तुम्ही कशा आलात? म्हणजे ऍक्च्युली मी आधी असा काही विचार केला नव्हता की मी ह्या व्यवसायामध्ये येईल. माझ्या आईने 10वीची सुट्टी असते लांब, त्याच्यामध्ये मला असंच, आम्ही तिघी बहिणी आहोत म्हणजे, तर त्यांना काहीतरी म्हणजे एकमेकांचं तुम्ही कराल, आपण एवढे मध्यमवर्गीय माणसं आहोत, तर बाहेर जाऊन तुम्ही एवढं खर्च करणार, त्याच्या एक शिकली तर मग तू सगळ्यांचं करशील, म्हणून तिने मला असंच पाठवलं होतं. आणि तेव्हा मला काही एवढा इंटरेस्ट नव्हता करण्यामध्ये, आणि मग तेव्हा मी तो कोर्स केला, तर थोडं बेसिक मला माहिती पडली की असं असं असतं. पण आम्ही जनरली एवढं जास्त जात नव्हतो, त्यामुळे एवढं असं काही त्या छोट्या पार्लरमध्ये खूप जास्त काही मला नॉलेज मिळालं नव्हतं. तिथून पुढे मग कॉलेजला वगैरे गेल्यानंतर मी बिग बॉसमध्ये गेले. तिथे मी ऍक्च्युली रिसेप्शनला होते. तिकडे 150 रुपये हेअरकटचे ते बघून मला पहिला तेव्हा भीती वाटली. म्हटलं बापरे, एवढे पैसे देऊन लोक केस कापायला येतात. ते बघून मला असं मग थोडंसं वाटायला लागलं की आपण पण असं करायला पाहिजे. मग थोडा इंटरेस्ट घेऊन मी तिथे ते रिसेप्शनचं काम सोडून काम शिकायला लागले. म्हणजे तेव्हा तिथून माझी सुरुवात झाली करिअरची. पण अशी खास म्हणजे आवड आता डेव्हलप झाली हळूहळू, पण अशी खास काही असा प्रसंग उद्भवला की जेणेकरून तुम्हाला पार्लर बनवावंसं वाटलं? पार्लर बनवावं म्हणजे मी नंतर ऍक्च्युली इथून हे केल्यानंतर मी म्हणजे घरी लग्न झाल्यावर जेव्हा मी घरी होते, तेव्हा मला असं वाटायचं जेव्हा हे घरात बसून हाऊसवाईफचं काय काम करणार, बाहेर पडायला पाहिजे, म्हणून मी तिथे बिग बॉसमध्ये गेले. तिथे मी 4-5 वर्ष काम केल्यानंतर मला असं तिथेच असं मला थोडंसं असं असतं वातावरणामध्ये, थोडंसं पॉलिटिक्स, ते म्हणून मग मी सोडून दिलं. म्हटलं नको, आपण काहीतरी करूया. मग घरी बसल्यावर मला 1-2 कंपनीमधून ऑफर झाले. मग मी तिथे होते, तर मी लॉरियल, ब्रेनमॅन, तिथे मी 7-8 वर्ष जॉब केला. आणि दुसरी जेव्हा मुलगी झाली तेव्हा मग मला तो जॉब करणं पॉसिबल नव्हतं, कारण जॉईंट फॅमिलीमधून आम्ही दुसरीकडे राहायला गेलो. छोट्या मुलीला बघायला कोण नव्हतं, तर मी घरीच होते. मग मला नेहमी असं घरून पण मी पार्लरचं काम करत होते, पण तिथून मग नंतर मला असं वाटायला लागलं की खूप जणांना मी पार्लरमध्ये कधी कधी जायचे तर बघायचे, काही जणांना काही नॉलेज पण नसतं, काय नसतं, तेवढं असून लोक पार्लर काढतात, तर आपण पण करूया म्हणून मी. पण ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण काय होतं की पूर्वी एक समज होता की जे शिकलेले नाहीयेत, त्यांनी काहीच करता येत नाही, त्यांनी पार्लरकडे जावं, आणि म्हणूनच तुम्ही आवड निर्माण झाली आणि त्याच्यातून तुम्ही या व्यवसायाकडे वळलात. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. पण तुम्हाला असं वाटतं का की पूर्वी एक तुम्हीच आता म्हटलं की आम्ही अगदी लहान असताना एवढं पार्लरमध्ये जात नव्हतो वगैरे, पण आज छोट्या छोट्या मुली सुद्धा जातात, किंवा अगदी ओल्ड एज मधल्या स्त्रियांना सुद्धा आपलं सौंदर्य जोपासावंसं वाटतं, असं तुम्हाला वाटतं का? अगदी आमच्याकडे अगदी रिटायर झालेले जे आहेत, म्हणजे सिनियर सिटीजन्स आहेत, कस्टमर पण भरपूर आहेत जे रेग्युलर येतात. ते पण फेशियल वगैरे ते करायला येतात. जनरली कलर करायचं टाळतात, पण फेशियल करायला त्यांना फार आवडतं, कारण रिलॅक्स होणं वगैरे त्यांना फार आवडतं. आणि लहान मुलींमध्ये किती वर्षापासून, म्हणजे किती वर्ष सगळ्यात लहान असे? असं तर छोटे येतात ते हेअरकटसाठी वगैरे येतात, आणि 16 वर्षाच्या वगैरे झाल्यानंतर मुली येतात क्लीनअप करायला, आयब्रोज करायला. तसं हल्ली घरातून पहिला मुलींना आयब्रो वगैरे एवढ्या लवकर करायला द्यायचे नाही. पण हल्ली 10वी वगैरेच्या मुली पण सँडा बसला की फर्स्ट टाइम आयब्रो कर रहे हैं आंटी, अच्छा करके देना. आज कसं झालंय की खूप स्पर्धा आहे, प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे, ह्याच क्षेत्रात नव्हे. आज कितीतरी ऍप आलेले आहेत, म्हणजे आता मी पाहते तर म्हणजे येस मॅडम सारखे वगैरे ऍप आहेत की घरी जाऊन करतात. मग तुमच्याकडे येऊन कस्टमरने यायचं, तुमच्याकडे येऊन करायचं आणि घरी येऊन ते सेवा देतात, ह्याच्यामध्ये काय म्हणजे काय फरक तुम्हाला असं वाटतं की आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी तुम्ही काय करता?
घरी आपण असेल तेव्हा आकर्षित करण्यासाठी म्हणजे घरी जाऊन सेवा देणं म्हणजे काय, की तुम्ही घरी जर बोलवलं कोणाला, कोणत्याही कंपनीतल्या कोणालाही बोलवलं तर काय होतं की तुमचं मूल बाजूला रडतंय, कुकरची शिटी होते, म्हणजे तुम्ही रिलॅक्स होऊ शकत नाही. तुम्ही जे पार्लरमध्ये येऊन एक्सपिरियन्स करू शकता ते तुमच्या घरी कधीच करू शकता. तुम्ही आपलं सगळं काम आवरून रिलॅक्स बसून जेव्हा सलॉनमध्ये येता तेव्हा तुम्हाला ते केलेलं फेशियल वगैरे त्याचा खरा आनंद कळतो की मी हे करून घेतो. पण तुम्ही ते जर घरी असाल तर मग तुमची सासू इकडून हाक मारते, कपडे सुकत घातलेत, मशीन लावली आहे, ही सगळी कामं त्याच्या बरोबर असतात. त्यामुळे तो पार्ट म्हणजे मला सगळीकडे दुसरीकडे लक्ष राहतं आणि म्हणजे इकडे आल्यानंतर रिलॅक्स होतं. म्हणजे या व्यवसायात आल्या म्हणजे किती वर्ष झाली तुम्हाला? मला या व्यवसायात 30 वर्ष झाली. आणि तुमच्या ह्या सलूनला किती वर्ष झाली? माझा ऍक्च्युली ह्याच्या आधी घरी होतं तर त्याला पण 15 वर्ष झाली असतील आणि इथे जवळजवळ 7 वर्ष. ह्या व्यवसायात आल्यानंतर तुम्ही आनंदी आहात का? खूपच, मला खूपच आवडतं. म्हणजे आणि कारण त्याचं कारण म्हणजे ना, मी स्वतः आहे ना खूप बोलकी आहे, मला बोलायला खूप आवडतं. मला लोकांना, मला मित्र बनवा, मैत्रिणी बनवा, हे सगळं माझं पहिल्यापासूनचं म्हणजे इनबिल्ट माझा स्वभाव आहे तो. त्यामुळे मला माणसं खूप आवडतात. मला एक दिवस मंडे असतो घरी तर मला चैन पडत नाही, कारण मला बोलायला आवडतं. आणि माझ्याकडे जे म्हणजे येणारे सगळे आहेत त्यांना मी कोणालाच कस्टमर म्हणून बघत नाही. माझे सगळे फ्रेंड्सच आहेत आणि म्हणजे आमच्या पार्लरमध्ये वातावरण पण तसंच आहे. आणि त्यामुळे एक रिलेशन मेंटेन झालं असं? हो, नक्कीच आहे, नक्कीच. आता आपण नेहमी म्हणतो की एखाद्या पुरुषाचं, यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, तर तुमच्या यशामागे तुम्हाला घरचा सपोर्ट आहे का? हो हो, नक्कीच. मी म्हणजे मला आठवतं की मी हे सलॉन जेव्हा करणार म्हणजे याचा डोक्यामध्ये माझा विचार आला होता तेव्हा मी असं घरी बोलले, तेव्हा ऍक्च्युली पहिला माझ्या सासू वगैरे म्हणाले, अरे नाही काय, हे आपलं काम नाही आहे, तू घरात बसून करतेस ना, करतेस तेवढं ठीक आहे. पण माझे मिस्टर आहेत, त्यांनी मला पूर्ण सपोर्ट दिला. त्यांनी मला सांगितलं, अरे नाही नाही, मी म्हटलं अरे नको नको, हे एवढे महाग एसी नको, आपण थोडं कमी करूया, मध्ये एसी नाही नाही नाही, तुला जे करतेस ना तू तुझं स्वप्न, तर तुला जे काय लागेल आणि चांगल्यात चांगलं कर, मी आहे. म्हणजे त्यांनी मला वेळोवेळी त्यांनीच सपोर्ट केला. जेव्हा मी पहिला आधी एका कंपनीमध्ये कामाला होते, तिथून मला असं बेस्ट परफॉर्मन्स म्हणून इंटरनॅशनल स्टडीजसाठी हे मिळालं होतं. तेव्हा साधा माझ्याकडे पासपोर्ट पण नव्हता, कारण आपण एवढं इमॅजिन पण करत नाही की मी कधीतरी आउट ऑफ इंडिया जाईन. तर माझ्या मिस्टरांनी तेव्हा तात्काळमध्ये मला 10 दिवसात पासपोर्ट, म्हणजे त्यांनी त्याच्यासाठी मेहनत केली होती. त्यांनी वेळोवेळी मला मदतच केली आहे, त्यांनी वेळोवेळी मला आधार दिले. म्हणजे माझ्या फॅमिलीचा मला खूपच सपोर्ट. आणि घराकडे दुर्लक्ष होतं असं काही वाटतं का तुम्हाला? म्हणजे मला नाही वाटत. त्यामुळे मी माझ्या घराच्या जवळ पार्लर घेतलं. म्हणजे विचार करून केलं होतं की तेव्हा मुलं शाळेत होती, त्यामुळे मला असं वाटायचं की अरे माझ्या मनात असं थोडं जरी असं काही वाटलं तर मी लगेच जाऊन घरी बघेन. त्यामुळे माझ्या पार्लर आणि माझं घर त्याच्यामध्ये फक्त एक रोड आहे, त्यामुळे मला तसं नाही वाटलं. मी मगाशी तुम्हाला म्हटलं की ऍप आहेत किंवा मोठे मोठे ब्रँड्स आहेत, आणि असं असताना सुद्धा कितीतरी महिला तुमच्याकडे येतात, म्हणून एवढा मोठा म्हणजे तुम्ही एवढा मोठा बिझनेस करू शकता, तर त्यांनी तुमच्याकडे यावं आणि कायमस्वरूपी यावं यासाठी तुम्ही काही वेगळं करता? मला असं वाटतं की एक चांगलं रिलेशन आहे ना, ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि त्याहीपेक्षा तुमचं काम आहे ते महत्वाचं असलं पाहिजे. आणि आम्ही जे वापरतो, माझ्याकडे जे येणारे क्लायंट्स आहेत ना, ते मला कधीही म्हणजे चार्जेस विचारत नाही किंवा तू काय करतेस, येतात बसतात, हा त्यांचा विश्वास आहे माझ्यावरचा. मी फक्त तोच कमावलेला आहे आतापर्यंत आणि मी आयुष्यभर तोच कमवीन असं मला वाटतं. आणि ब्युटी पार्लरसाठी म्हणजे मेहनतीची गरज असते. म्हणजे एक असं असतं की स्वतः म्हणजे उद्या कोणीच नसेल आपल्याबरोबर, तुमच्याबरोबर ज्या तुमच्या सहकारी मुली आहेत त्या समजा नाहीयेत, एकही नाहीये आणि तुम्हीच आहात, तर अशा वेळी आपल्यामध्ये ती धमक असली पाहिजे. तर त्यासाठी मेहनतीची गरज आहे असं वाटतं का तुम्हाला? मेहनतीची तर गरज सगळीकडेच आहे. म्हणजे सगळ्याच क्षेत्रात, कोणत्याही क्षेत्रात बसून कोणालाच काही मिळत नाही असं मला वाटतं. आमच्या क्षेत्रात असं आहे, आता माझ्याकडे स्टाफ आहे, मी हे आहे, पण कधीतरी आपण जेव्हा स्ट्रगल करत असतो तेव्हा आपण इंडिपेंडेंट काम करतच असतो. मग तेव्हा स्ट्रगल असतंच, ह्याच्या घरून त्याच्याकडे जा, त्याच्या घरून त्याच्याकडे जा. त्यामुळे स्ट्रगल हे आहेच. आणि म्हणजे एक सलॉन घेऊन तुम्ही एकटं काम करू शकत नाही, तुम्हाला टीमची गरज असतेच. आज प्रत्येक व्यवसायामध्ये आपण जर बघितलं तर म्हणजे माणसं टिकत नाहीत. आणि तर तुमच्याबरोबर ज्या काम करणाऱ्या मुली आहेत त्यांच्याबरोबर एक तुमचे विशेष संबंध प्रस्थापित झालेत किंवा करावे लागलेत असं तुम्हाला वाटतं? नाही, मी तर मनापासून म्हणजे मी असं
असे कोणतेच संबंध म्हणजे टाइम बिईंग किंवा कामापुरती वगैरे असं मी कधी आतापर्यंत केले नाही. माझ्याकडे असं नाहीये की स्टाफ, पण माझ्याकडे जे काम करणारी माणसं आहेत ती, किंवा आमच्या जुनं फार्म हाऊस आहे त्याच्यावरती काम करणारे आमच्याकडे वर्षानुवर्ष माणसं आहेत. हा, काही कारणामुळे एखाद दुसरे जे चेंज करतात ते चेंज करतात, पण मला माणसं जपणं आवडतं, फॅमिली म्हणून राहणं आवडतं, ते बॉन्डिंग असलेलं चांगलं आहे असं मला नेहमी वाटतं. प्रत्येक स्त्री सुंदरच असते. म्हणजे आपण नेहमीच म्हणतो की पुरुषाला आपण हँडसम म्हटलं असेल, पण स्त्री ही सुंदरच. मग तिचं सौंदर्य वाढण्यासाठी म्हणजे तिने पार्लरचा उपयोग केलाच पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे ऍक्च्युली तसं तर आपण म्हणतो की म्हणजे सौंदर्य हे फार टेम्पररी आहे. ते तर काय, आपण मनातून चांगलं असलं पाहिजे. मनातून चांगलं असेल तर ते आपल्या फेसवरती पाहिजे. पण हल्ली ह्या जगात जेव्हा आपण म्हणजे कॉर्पोरेट ह्याच्यामध्ये आपण जेव्हा हे होतो, तेव्हा आपली पर्सनॅलिटी पण तेवढीच इम्पॉर्टंट असते. आणि असं काही नाहीये की चांगल्या न दिसणाऱ्या बायका पार्लरमध्ये येतात. चांगल्या दिसणाऱ्या बायका सुद्धा पार्लरमध्ये येतात, आणि त्या चांगल्या दिसतात म्हणून त्यांना गरज नाही, किंवा खराब म्हणजे सुंदर नाहीयेत म्हणून ते यायला पाहिजे असं नाही. आपापलं जे पण काही करेक्शन असतं, त्यांना जे आपल्यामध्ये असं हे बदल की हे करावं असं वाटतं की मी असं नाही, मी असं केलं तर चांगलं दिसेल, तर त्या म्हणजे एव्हरी चेंजसाठी त्या येतात. आणि हे पण आहे की फक्त म्हणजे सौंदर्यच नाही, तर आपले एक म्हणजे फेशियल म्हणजे मसाज किंवा त्याचे जे व्यायाम प्रकार आहेत, मी तर म्हणेन की ते फेसचे व्यायामच आहेत, एक्सरसाइज आहेत, त्यासाठी पण ते उपयोगी आहे, नाही का? हो. आणि म्हणजे आता जेव्हा एखादी लग्नसराई असते किंवा काही समारंभ असतात, पूर्वी काय होतं की कुठून तरी साडी नेसून काहीतरी दागिने घालून काही तयार व्हायची, पूर्वीच्या खूप 100 वर्षापूर्वीची गोष्ट. पण आज आपण बघतो की लहान लहान कार्यक्रम असले तरी सुद्धा नकळतपणे पाय हे सलोनकडे की ब्युटी पार्लरकडे वळतात. तुम्हाला असा अनुभव आहे का की लहान लहान गोष्टींसाठी सुद्धा लोक येतात? हो, म्हणजे आधी मला एवढं वाटायचं नाही, पण हल्ली गेल्या 10 वर्षात खूपच असं झालंय की एक छोट्या म्हणजे गोष्टींसाठी पार्लरची गरज, किंवा त्यामुळे हल्ली कॉलेजमधल्या मुली पण मेकअपचे कोर्स करून साईड बाय साईड फ्रीलान्सिंग करून मेकअपचं वगैरे काम करतात, हेअरस्टाईल शिकतात. म्हणजे हे एवढं हे झालं की ते म्हणजे त्या गोष्टीसाठी ते सलॉनमध्ये येण्यापेक्षा हे जे न्यू कमर्स आहेत त्यांना ते हे करतात, म्हणजे त्यांची फर्स्ट हे त्यांच्यासाठी असतं. पण चांगलं आहे, मुलांना पण त्याच्यातून म्हणजे सेल्फ अर्निंग होतं अभ्यास करता करता. तुमच्या सलोनचं एक वैशिष्ट्य आहे की तुमच्या म्हणजे फक्त पैशासाठी म्हणून हे सलोन नाहीये, आणि त्यामुळेच कधी कधी 6 वाजता, म्हणजे मी स्वतःही अनुभव घेतलेला आहे की सकाळी 6 वाजता सुद्धा बोलवलं तर तुम्ही त्यावेळी तुमच्यासोबत कोणी नसतं तरी तुम्ही आलेला आहात, किंवा रात्री उशिरा सुद्धा की कोणी नाहीये सोबत पण तुम्ही सेवा दिलेली आहे. मग ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता? मी आता काय म्हणजे नातेसंबंध जोपासायचे किंवा त्या व्यक्तीला नाही, मी म्हणजे आता नातेसंबंध तर पण माझं काम पण आहे. मी आपलं रिलेशन सगळ्यांची चांगलंच आहे असं नाहीये, पण काम आहे ते मला किती पण वाजता आलं तर मी ते करीन. आणि त्यासाठी म्हणजे मी असं हे करत नाही की आजच हा माझ्याकडे आले आणि आजच त्याने मला सांगितलंय म्हणून मी कशाला जाऊ. जितकं मला म्हणजे माझ्याने शक्य होईल तेवढं मी प्रयत्न करते की कोणाला माझ्यामुळे काही इनकन्व्हिनियन्स होऊ नये. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारते की समजा एखादी अशी कंडिशन आहे की एखादी अशी परिस्थिती उद्भवलेली आहे की तुम्हाला असं वाटतं की या व्यक्तीने फेशियल करायची काही गरज नाही आता, किंवा म्हणजे गरज वाटत नाहीये, किंवा हेअर कलर करायची जरुरी वाटत नाहीये, तर असा सल्ला तुम्ही देता? ते तुम्ही माझ्यापेक्षा माझ्या कस्टमरला जास्त विचारलं पाहिजे की मी खूप जणांना असं तुझे ये नहीं करना चाहिए, तेरे बाल कर्ली अच्छे तू क्यों स्ट्रेटनिंग कर रही है, तू क्यों बोटॉक्स कर रही है असं सांगितलं ते हसतात, अरे आंटी आप ही हमको वापस भेज रहे हो, बाकी कोई भेजता नाही. म्हणजे हल्लीच्या मुलांना असं गैरफायदा घेतात खरं तर. तर मग मला जेवढं शक्य आहे तेवढं मी नाही करायला पाहिजे, त्यांना नका करू असंच सांगते. आयब्रो नाही, अजून आयब्रो वाढले नाही आहेत, पण काही जण 8 दिवसांनीच करायला येतात, अगदी टचअप 10 दिवसांनीच करायला येतात. कधी कधी त्यांच्याकडे बघून म्हणजे हे पण होतं, ते मला सांगतात पण की तू नाही सांगितलंस तर दुसरा कस्टमर तिकडे दुसरीकडे जाईल. पण म्हटलं जोपर्यंत माझ्या मनाला पटतं तोपर्यंत मी खरंच बोलेन, नंतर बसायचे तर ते तिचा प्रश्न आहे ना. आपण परवाच महिला दिन साजरा केला. आज ह्या निमित्ताने तुम्ही सर्व स्त्रियांना काय सल्ला द्या?
स्त्री शक्ती म्हणजे खूप मोठी शक्ती आहे. त्यामुळे त्यांचे इनर हे म्हणजे नेहमी त्यांनी स्वतःचं अस्तित्व जोपासलं पाहिजे आणि स्वतःला सुंदर ठेवलं पाहिजे आणि आपला म्हणजे आत्मविश्वासाने ह्याची आपल्या लाईफची म्हणजे जीवनाची वाटचाल केली पाहिजे. नक्कीच, कारण जेव्हा थोडेसे केस म्हणजे पांढरे झालेले असतील किंवा थोड्या सुरकुत्या यायला लागल्या की स्त्रीचा थोडासा आत्मविश्वास कमी होतो आणि म्हणूनच नक्कीच हा सल्ला खूप मोलाचा आहे. आणि म्हणूनच आम्हाला खूप म्हणजे तुम्ही जे मगाशी सांगितलं की आमच्या कस्टमरना विचारायला पाहिजे, पण एवढे गल्ली बोळामध्ये आज ब्युटी पार्लर असताना सुद्धा आमची टीम तुमच्याकडे येण्याचं कारण तेच आहे की काहीतरी वेगळे पण इथे आहे. इथे प्रत्येक स्त्री ही अगदी माहेरपणाला आल्यासारखी येते, किती वेळेस थांबू शकते किंवा कुठल्याही प्रकारचा असं बंधन नाहीये किंवा असं काही नाही किंवा खरा सल्ला मिळणार आहे असं म्हणूनच तुमच्याकडे येते. आणि म्हणूनच आम्ही आज हा तुमच्या म्हणजे पॉडकास्टसाठी आम्ही इथे आलो आणि तुम्ही खूप छान सहकार्य केलं. तर नक्कीच हा व्हिडिओच्या माध्यमातून आपण घराघरात पोहोचू. ज्यांना खरोखर म्हणजे सुंदर दिसायचं आहे त्यांनी नक्की या शुभांगी हेअर अँड ब्युटी सलूनमध्ये यायला पाहिजे असा आमच्याही तर्फे सल्ला राहील. आणि तुम्ही आम्हाला खूप चांगल्या प्रकारे म्हणजे सर्व रसिक वर्गाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं, स्त्रियांना सल्ला दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.